याचं टेन्शन त्याचं टेन्शन टेन्शन विसरून जाऊया. याचं टेन्शन त्याचं टेन्शन टेन्शन विसरून जाऊया. हसत खेळत जगूया. 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 हॅलो सर. हाय सर. हॅलो. या या. इथे ना. नमस्ते सर. नमस्ते नमस्ते. नमस्ते सर. नमस्ते. हाय सर. हाय. हॅलो. सॉरी सर, आज लेट झाला. चालेल चालेल बसा. अरे कसली कुजबूज चालली आहे तुमची? हा शांत राहा भाऊ. गप्पा बसा. आणि सृष्टी क्षितिज काय काय चाललंय? सर क्षितिज, अरे क्षितिज तूच सांग ना, तूच सांग. मी नाही सांगणार बाबा. मी नाही सांगणार सृष्टी, तूच सांगणार होतीस ना. आता तूच सांग. सर तू घाबरते काय आता? की तू मला घाबरते या क्षितिजला? क्षितिज, मी कोणाला भीत नाहीये आणि घाबरतही नाही बरं का. मग आता तूच सांग ना की क्या करना है. क्षितिज तू शांत बस हा. चल चल शांत बस. अरे क्षितिज आणि सृष्टी हे काय लावलंय तुमचं? डरना मना है, डर गया वो मर गया. काय तू मै काय लावलंय? काही सांगायचंय काय तुम्हाला? काही बोलायचंय? जर बोलायचं असेल ना तर बिनधास्तपणे न घाबरता न भीता तुम्ही बोललं पाहिजे. कारण हे जी लक्षणं आहेत ना हे गुणधर्म चांगल्या कलाकाराचे आहेत. माधव कुमार सर. हा बोला बोला. सुनीता चौधरी बोला. सर हम्म. सृष्टी आणि क्षितिजला संघर्षाबद्दल काहीतरी बोलायचं होतं वाटतं. हा सर, संघर्ष. हम्म. हो ना सृष्टी? हो हो, संघर्षाबद्दल बोला ना काहीतरी. हा बरं झालं तुम्ही मला आठवण करून दिली ती संघर्षाची. हा बोलतो मी. हा बसा. थँक्यू सर. बघा सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. संघर्ष संघर्ष म्हणजे नाट्य. संघर्ष म्हणजे नाटक. आणि या संघर्षाचा अनेक गोष्टींशी संबंध असतो. जसं वाद, संवाद, विवाद आणि नेहमीचं आपलं जगणं याच्यामध्ये सगळीकडे संघर्ष असतो. आत्ता मी जे काही सांगितलं तर मला सांगा बरं तुम्ही की संघर्षाचा कशाशी संबंध असतो? सर हा बोला. संघर्ष नाटकात असतो का? हो तर नाटकातही असतो. सर सर संघर्ष वादात असतो. येस वादातही असतो. सर हा बोला. संघर्ष वाद आणि विवादात असतो. हो नक्कीच बरोबर. सर हा संघर्ष संवादात असतो का? हो तर संवादातही संघर्ष असतो. असतो ना. हो तर बस. सर हा बोल. संघर्ष जगण्यात सुद्धा असतो ना. येस अगदी बरोबर. करेक्ट. सर? बस. हा मग यांचा एकमेकांशी संबंध कसा काय येतो? बघा बस खाली. बस हे बघा संघर्ष आणि आत्ता हे जे सांगितलं वाद विवाद संवाद आणि आपलं जगणं यांचं एकमेकांशी काय नातं असतं, रिलेशन काय असतं? हे रिलेशन म्हणजे जेव्हा दोन किंवा दोनापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात, म्हणजे जसं सृष्टी आणि क्षितिज एकत्र येतात ना तेव्हा खऱ्या अर्थानं संघर्षाला सुरुवात होते. नाट्य निर्माण व्हायला लागतं आणि असं नाट्य आपण अनुभवलं पाहिजे. दैनंदिन जीवनात ते पाहतोच आपण. बघा आपण या ठिकाणी आता एक प्रत्यक्ष संघर्ष अनुभवूया. कोण येते तुमच्यातलं दोघे जण? हा तू महेश ये इकडे. ये तू उभा राहा आणि ती खुर्ची तर मध्ये घे. माधुरी तू ये.
बस या खुर्चीमध्ये बस. बघ माधुरी, ही जी खुर्ची आहे ना, ही तुझी खुर्ची आहे, तुझीच. ही खुर्ची या कोणालाही तुला द्यायची नाही. काही जरी झालं तरी ती तुझी खुर्ची तू टिकून ठेवायची. कारण ही खुर्ची महेश मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. हो सर, माझी ही खुर्ची मी कोणालाही देणार नाही, कारण ती फक्त माझी आहे. ही माझी चेअर आहे. आणि महेश, ही खुर्ची माधुरीची जरी असली तरी ती तू मिळवायचीच आहे. काही झालं, काही वाईट आणि चांगलं करावं असं जरी वाटलं तुला, त्याची तयारी ठेवायची. पण ही खुर्ची तू हिची मिळवायचीच. होय सर, माधुरीची चेअर ना. हो सर, या महेशची चेअर करणारच सर. मीच मिळवणार ही चेअर सर. पण त्याच्यासाठी मला तुमचे आशीर्वाद हवेत. वा वा वा, का नाही महेश, माझे तुला आशीर्वाद आहेत की तू या माधुरीची ही खुर्ची मिळवणारच. सर, मला सुद्धा तुमचा आशीर्वाद हवा. अरे माधुरी, आणि महेशला मी आत्ताच आशीर्वाद दिलाय. आणि तुला मला सांगा बरं, आता माधुरीला काय आशीर्वाद द्यायचा ते. सर ही खुर्ची सर महेशलाच. थांबा थांबा. काय काय म्हणालीस तू. सर, माधुरी ही खुर्ची महेशला देणार नाही. बस चालेल. नाट्य स्टार्ट. ओके स्टार्ट. ही खुर्ची माझी आहे आणि फक्त माझी आहे, कळलं ना माधुरी. ही तुझी कशी काय? या खुर्चीवर मी बसलेली आहे. मग हाजीर तो वजीर, वजीर तो हाजीर. कारण बघ ना, या खुर्चीत मी किती छान दिसते, राणीवाणी क्वीन रे. कारण की नाही, मी या खुर्चीत बसलेली आहे. समजला? अगं माधुरी, दे ना ग. अशी काय करते ग तू? माझी माधुरी आहेस ना. तू किती सुंदर दिसतेस ग. अगं तू इतकी सुंदर दिसतेस, पण 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 ही खुर्ची आहे ना, ही लाकडाची आहे ग. ही तुला शोभत नाही. मी आहे ना, मी तुला मलमलीची खुर्ची आणून देतो, त्यामध्ये तू बस. पण ही खुर्ची मला दे ना ग. मला मखमल नको आणि मलमल नको. समजला? ह्या खुर्चीत मी किती छान दिसते. बघ किती राणीवाणी दिसते ना. तुला कळतं ना? एक काम कर, मखमल आणि मलमल तू का नाही, तुला खुर्ची. चल जा. अगं अगं तुझ्या या चेअरला बघ, अशा भेगात चिरा पडल्यात. हे बघ इकडे मागे मागे तू मागे मागे बघ. हे बघ इकडे जागी आहेत. बघ. चिरा पडला तर पडू दे. हा, मला तू उल्लू समजू नको, मला वेडे समजू नकोस. हा, अरे आणि या भेगांमध्ये आणि चिरांमध्ये तुझं रक्त शोषण करून जीव सुद्धा आहेत. काय? तुला माहितीये का त्यांना काय बोलतात? काय अरे बघा, तुझ्या खुर्चीला ढेकणं झाली आहे. चल जा, तू जागेवर जा. तू महेश, तू पण जा. बघा, इथे संघर्ष संपलेला नाही, तो आपण अर्धवट ठेवला. कारण संघर्ष कधीही संपत नाही, तो आपल्याला पुढे चालू ठेवायचा आहे. तर तो चालू ठेवण्यासाठी तुमच्यातलं कोण? प्रणिता, ये बरं तू बस. तू या खुर्चीमध्ये. हा, ही ढेकणाची खुर्ची आहे आता, हे लक्षात घे. आणि स्वप्नील, तू बरं ये इकडे. हे बघा, सगळ्यांनी लक्ष द्या इकडे. माधुरीची भूमिका प्रणिता करणार आहे आणि स्वप्नील ही महेशची भूमिका वठवणार आहे. कशासाठी? तर या ढेकणाच्या खुर्चीच्या मिळवण्यासाठी. बघा कसा संघर्ष इथे घडतो की जो आपण अर्धवट ठेवला होता तो आता पुढे नेणार आहे. तर पाहूया. बघा, खुर्ची मिळवायची, सोडायची नाही. ओके, चला स्टार्ट. माधुरी, तुझ्या खुर्चीला ढेकणं लागली आहेत बघ. हे बघ इथे सुद्धा, इथे हे बघ. महेश, ढेकूण होऊ देत, नाहीतर झुरळ होऊ देत, नाहीतर लाल लाल मुंग्या होऊ देत, मला त्याच्याशी काय नाही घ्यायचंय. ओके? आणि ही खुर्ची मी तुझ्यासाठी मुळीच देणार नाही, कदापि नाहीच. माधुरी, हे बघ, अशी काय करतेस?
तुझं वय 25 वर्ष आहे ना आणि माझं 18 वर्ष. मी तुझ्यापेक्षा 7 वर्षांनी लहान आहे ना. प्लीज दे ना ग खुर्ची मला. मी तुझा लहान भाऊ ना ग. प्लीज. कधीपासून तू माझा लहान भाऊ झालास आणि खुर्ची हवी म्हणून भावाचं नातं लावतोस? नाही ग, मी तुझ्यापेक्षा 7 वर्षांनी लहान आहे, मग मी तुझा लहान भाऊ झालो ना. प्लीज दे ना ग. असं काय महेश करतेस? महेश, मी तुझ्यापेक्षा 7 वर्षांनी थोरली आहे, बरोबर की नाही? मग मोठ्यांचं लहानांनी ऐकायचं असतं. तुला समजत कसं नाही? पण मला चांगलं समजतंय. तू किती रडलास, किती बोंबललास, तरी ही खुर्ची माझी होती, माझी आहे आणि माझीच राहणार आहे. माधुरी, खुर्ची दे माझी. दे माझी खुर्ची. नाहीतर महेश, तू किती चिडलास, किती रागवलास, तरी त्याचा आता किंचितही माझ्यावर परिणाम होणार नाही. कारण ही खुर्ची माझी आहे. माझी खुर्ची, मी खुर्चीची. बघा, संघर्ष संपलेला नाही, बिलकुल संपलेला नाही. कारण संघर्ष संपत नाही, आपण इथे थांबवतोय तो. काय सर, हा संघर्ष म्हणजे हा संघर्ष का? एका खुर्चीसाठी महेश आणि माधुरीचा? हो हो बरोबर. त्या एका खुर्चीसाठी महेश आणि माधुरी यांचा संघर्ष होता. हा संपलेला नाही. त्याच्याबद्दल मी तुम्हाला बोलतो आता, काय ते कसं नाट्य फुलतं त्याच्यामध्ये. ठीक आहे. चला तुझ्या जागेवरती. आणि महेश, ही खुर्ची जरा इथे जागेवर ठेवून दे. बघा, संघर्ष संपत नाही कधीच, पण त्या संघर्षामधून नाट्य फुलत जातं, रंगत जातं. आणि हे नाट्य जर आपल्याला समजून घ्यायचं असेल ना, तर आपले डोळे उघडे ठेवले पाहिजे. कारण रात्री झोपल्यापासून तर परत सकाळी उठलो आणि परत दैनंदिन जीवनामध्ये अनेक घटना आपल्याला दिसत असतात. त्या प्रसंग आपण ते पाहत असतो. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तिमत्व आपल्याला त्याच्यामध्ये दिसत असतं. आणि त्यांच्या त्या संवादातून नाट्य जन्माला येत असतं. आणि हे असं नाट्य तुम्ही अनेक नाटकांमध्ये, चित्रपटांमध्ये पाहिलं असेल. कारण संघर्ष हा नाट्याचा खूप महत्त्वाचा आत्मा आहे. जसं उदाहरण मी तुम्हाला देईल, शोले. आणि त्याच्यामधला ठाकूर आणि गब्बर याचा संघर्ष बघा, आहे की नाही? अटीतटीचा संघर्ष. आणि प्रेमाचा संघर्ष म्हणजे वासू सपना, एक दुजे केली आहे की नाही? आणि तो एकच प्यालामधील बाटलीच्या भोवती फिरणारा तळीराम, त्याचा पण संघर्षच. हा, आणि तो मी नव्हेच मधील तंबाखूवाल्याचा संघर्ष. हा, हे खूप महत्वाचं आहे. आणि हे तर चित्रपटात, नाटकात आपण पाहतोच. पण बायकोनं आपल्याला डबा वेळेवर भरून दिला नाही असं नवरा जेव्हा म्हणतो, तेव्हा त्यांच्यामध्ये वाद होतो. बघा, तो पण एक संघर्ष. अशा संघर्षाची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतात. नाटकात मला भूमिका जर चांगली मिळाली नाही, तर ती मिळवण्यासाठी अटीतटीचा संघर्ष होतो, आहे की नाही? ती अभिनेत्री किंवा तो नायक यांच्यामध्ये. तर संघर्ष आपण अभ्यासले पाहिजेत, वेगवेगळे प्रसंग आपण पाहिले पाहिजेत. कारण या संघर्षातूनच नाट्य येत असतं. वेगवेगळ्या प्रकारचे पात्रांचे संवाद निर्माण होत असतात, डायलॉग्स तयार होत असतात. ते आपण अभ्यासले पाहिजेत, अनुभवले पाहिजेत, आत्मसात केले पाहिजेत आणि अभिनयातून त्याचा आविष्कार केला पाहिजे. हे तर या आपल्या नाट्य प्रशिक्षणाचं ध्येय आहे, उद्दिष्ट आहे. समजलं काही तुम्हाला? हसत खेळत. हे पहा मुलांनो, संघर्षातून नाट्य घडतं, तसंच नाट्य बिघडतं सुद्धा कधी कधी. एक उदाहरण मी तुम्हाला देतो, ते तुम्हाला एक म्हणीच्या रूपामध्ये ते पूर्ण करायचं. एक म्हण सांगतोय मी तुम्हाला, ती अर्धवट आहे. आणि जो प्रथम हात वर करेल ना, त्याला प्रथम प्राधान्य मिळेल. ऐका, तयार? हो सर. हां, ऐका. हसा आणि टिंब टिंब व्हा. हा, सुमनने हात वरती केला. सुमन उभी राहा, सांग. सर, हसा हसा आणि लठ्ठ व्हा. अगदी बरोबर. हा, बस. सर, ही म्हण मी वेगळ्या शब्दात सुद्धा पूर्ण करू शकतो, करू का?
हो हो तू पूर्ण कर, पण तुझं नाव काय ते सांग बरं मला पहिलं. सर हा मुरलीधर, पण प्रेमाने लोक मला मुरली मुरली म्हणतात. वा वा वा, आयडिया, कल्पना. हा बरोबर. हा कर, तुझ्या शब्दामध्ये ती म्हण पूर्ण कर पाहू. सर हसा हा 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 हसा आणि लठ्ठ, नाहीतर बारीक व्हा, बारीक व्हा, गोड गोड खारीक व्हा. वा 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 वा. या बहुत खूप बहुत खूप. बस खाली बघा. आणि स्वतःची कल्पना वापर, आणि कल्पनेमधून सुद्धा नाट्य निर्माण होत असतं. विनोद सुद्धा नाट्याला आधार देत असतो. चुटके काय किंवा तुमचा पीजे सुद्धा नाट्य निर्माण करत असतं. आणि म्हणून कल्पनांचा सुद्धा आपण आविष्कार समजून घेतला पाहिजे. कारण कल्पनेतूनच काय होतं, काव्याची निर्मिती होते, कथा पूर्ण होत असतात, कादंबऱ्या पूर्ण पानं पुढे 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 जात असतात, आणि नाटकं लिहिली जात असतात. मग त्या नाट्यामधले वेगवेगळे संवाद येत असतात, त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. चांगले कलाकार जे असतात ना ते असं अभ्यासतात. आणि आजकाल तर तुमच्यासमोर एवढे ऑडिओ व्हिडिओ समोर असतात, एवढे चॅनल्स आहेत, एवढी नाटकं आहेत, एवढ्या टी व्ही सिरियल्स आहेत, त्या आपण अभ्यासल्या पाहिजेत. केवळ मनोरंजन म्हणून त्याच्याकडे पाहायला नको, तर ती एक प्रशिक्षण आपल्याला देत आहे, त्या दृष्टीने त्याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे, अभ्यासलं पाहिजे. तरच आपला हेतू साध्य होऊ शकतो. आता या ठिकाणी आपण एक विनोदाचं सादरीकरण बघूया, म्हणजे विनोद सुद्धा कशा प्रकारे नाट्य घडवतो. मुरली. हो सर. ये इकडे इकडे. आणि सुमन तू सुद्धा ये. ये इकडे उभी राहा. बघा तुम्ही सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. हे दोघं एक विनोद सादर करणार आहेत नाट्यातून, आणि तुम्हाला त्यांच्या त्या विनोदामधील काही चुका काढायच्या आहेत, त्या मला नंतर सांगायच्या आहेत. म्हणून निरीक्षण खूप महत्वाचं असतं. हां चला सुरू. बघा विनोद. मी जेव्हा जन्माला आले तेव्हा ना. तेव्हा काय झालं? अरे मी जेव्हा जन्माला आले तेव्हा ना आपल्या लष्करानं. आपल्या लष्करानं काय केलं? अरे सांगू तर दे ना. सांग सांग. मी जेव्हा जन्माला आले तेव्हा ना आपल्या लष्करानं चक्क 51 वेळा फायरिंग केलं होतं. कमाल आहे बुवा, सगळ्याच कार्यक्रमांचा नेम कसा काय चुकला? बरोबर बरोबर. बघा विनोदामुळे तुम्ही हसलात, कारण तिथे एक नाट्य फुललं होतं, पण याच्यात काही चुका आहेत. कोण सांगतं? हां बोल बोल. सुमन जशी म्हणाले ना सर, मी जन्माला आले तेव्हा ना, हा. इथं सुमन थांबल्यामुळे मला असं वाटलं की तिची आई मरण पावली. खूप वाईट वाटलं सर. तेव्हा मला रडायलाही आलेलं. कसं कसं झालं सर, काय सांगू मी तुम्हाला. बरोबर, तुझं पण बरोबर आहे. बरोबर आहे. बस खाली. सर जेव्हा सुमन म्हणाली ना मी जेव्हा जन्माला आली तेव्हा ना आपल्या लष्करानं असं बोलली आणि ती थांबली, मला असं वाटलं की आपल्या लष्करानं हिच्या वडिलांना पळवून नेलं आणि आणि वनवासात सोडून दिलं. बरोबर आहे, तुझं सुद्धा बरोबर आहे. हां बस खाली. का बरोबर मी ते सांगतो. बघा इथे प्रणिताचं सुद्धा बरोबर आहे, महेशचं सुद्धा बरोबर आहे. मग चुकलं कोणाचं? तर सुमनचं चुकलं. बघा इथे सुमनचं चुकलं नव्हतं, पण ती तिथे थांबल्यामुळे काय झालं की वेगळा अर्थ निर्माण झाला, आणि म्हणून काय झालं तर या प्रणिताला असं वाटलं की सुमनची आई जी आहे ती मरण पावली, आणि महेशला वाटलं की सुमनच्या वडिलांना लष्कराने पकडलं, आणि पकडलं ते नाही तर जंगलात, तो म्हणतो वनवासात सोडून दिलं. बघा म्हणजे असं वेगळ्या कल्पना समोर येत जातात. हे सुद्धा नाट्याला वेगळी कलाटणी मिळत जाते, आणि ते बरोबर आहे. छान छान, चांगला विनोद सादर केला तुम्ही. हां जा जागेवरती जा. बघा या ठिकाणी पॉज, कोणत्या शब्दावरती आपल्याला थांबायचं असतं हे नीट ठरवावं लागतं. त्यासाठी ते शब्द, ते वाक्य आपण नीट वाचली पाहिजे. ती लेखकानं किंवा त्या नाटककारानं कशासाठी लिहिली ही सुद्धा समजून घ्यायला हवी.
नाहीतर वेगळे असे अर्थ निर्माण होत असतात आणि वेगळे प्रसंग समोर येत असतात. म्हणून शब्द खूप महत्त्वाचे आहेत, कारण शब्दांना अर्थ असतात आणि अर्थामुळेच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या घटना समजतात, नाट्य समजतं. आणि म्हणून शब्दांना कुठे वरचं चढ द्यायचा, त्याला स्ट्रेस म्हणतो आपण, कसा वरचं चढ द्यायचा किंवा कुठे त्याला सौम्य भाषेमध्ये आपल्याला बोलता आलं पाहिजे, हे आपण अनुभवातून शिकत जातो. हे तर दैनंदिन जीवनात आपण पाहतोच. आणि म्हणून डोळे उघडे ठेवा आणि उघडे ठेवून आजूबाजूचं ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा. जिवंत कलाकार असतो ना, तो हे करत असतो. आणि तुम्ही सुद्धा उद्याचे चांगले कलाकार आहात. करणार ना? हसत खेळत. बघा मुलांनो, शब्दांना अर्थ असतात असं मी म्हणालो होतो मगाशी. तर शब्द कुठे आपण वरच्या चढामध्ये बोललो तर तो अर्थ काय होतो किंवा कसं, तर या ठिकाणी काही कवितांच्या ओळी तुम्हाला मी वाचायला सांगणार आहे आणि त्यातून तुम्ही त्याचे अर्थ कसे लावतात ते तुम्ही ठरवायचं आहे. तर या ठिकाणी सृष्टी तू ये भाऊ इकडे, आणि प्रणिता तू पण ये. ही आहे कवितेची ओळ, ही आहे. तू एक ओळ वाचायची आणि नंतर तू दुसरी. शब्दांना अर्थ असतात हे लक्षात घ्या. तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. हां, बघूया काव्यातून कसं नाट्य समोर येतं आपल्या. चला स्टार्ट. आजचे सूर्यपुष्प घेऊन युवती, तुला चालायचे आहे. आजचे सूर्यपुष्प घेऊन युवती, तुला चालायचे आहे. युवतींकरिता युवतींनी युवती वर्ष सजवायचे आहे. सजवायचे आहे, फुलवायचे आहे, नित्य नवीन त्यातून घडवायचे आहे. बरोबर, छान छान. बघा, शब्दांना अर्थ असतात. आजचे सूर्यपुष्प घेऊन युवती, तुला चालायचे आहे. बरोबर. आणि नित्य नवीन तुला घडवायचे आहे. तुम्ही सुद्धा नित्य नवीन घडवायचं आहे, कलाकार आहात तुम्ही. ओके नाही? छान, द्या. चला जागेवर चला. थँक्यू सर. इथे काव्य वाचलं गेलं, पण या काव्याला जर सुरांची जोड जर मिळाली ना, बघा ते काव्य कशा प्रकारे अर्थ आपल्याला देतात, तर तेही आपण इथे बघूया. सुमन तू इकडे पाहू. ही कविता तुला गायची आहे, सगळ्यांनी ती ऐकायची आहे आणि त्यातनं कशा प्रकारे अर्थ वाढत जातात ते समजून घ्या. चला सुरुवात. दूर तू गेलीस तेव्हा मी असा दुखावलो, दूर तू गेलीस तेव्हा मी असा दुखावलो, सोबती ही याद तुझी, सोबती ही याद तुझी, व्याकुळी बी राहिलो, व्याकुळी बी राहिलो, सांज वेळी चांदराणी, सांज वेळी चांदराणी, याद आणि संगती, जांभळ्या निळ्या आकाशी का अशी झेपावती, दूर तू गेलीस तेव्हा मी असा दुखावलो, दूर तू गेलीस तेव्हा मी असा दुखावलो. वा वा वा. ऐकताना मलाही दुःख झालं, हे लक्षात घ्या. तुम्हाला झालं की नाही? खूप झालं. हां, तर बघा क्षितिजला खूप दुःख झालं. चांगलं आहे. असं आपण जेव्हा नाट्य घडवतो ना, तेव्हा समोरच्याला सुद्धा दुःख मिळालं पाहिजे किंवा सुख सुद्धा मिळालं पाहिजे किंवा विरह सुद्धा मिळाला पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. तर इथे आपण आता काव्य वाचलं गेलं, काव्य गायलं गेलं, पण या काव्याला जर अभिनयाची साथ जर मिळाली ना, तर मग बघा
कसं सौंदर्य फुलतं. हा करायचं सगळ्यांनी एकत्र यायचंय बघा. कोण गाणार कविता? येस सृष्टी. आणि सगळा अभिनय कोण करणार? हा चला मग आता आपल्याला तशा पोझिशन घ्याव्या लागते. ओके चलो. लतेवरती सुकल्या पुष्पात ओढ जुनी आहे जिवंत. पुन्हा एकदा फुलावे, पुन्हा एकदा फुलावे, हिरव्या झुल्यात झुलावे, हिरव्या झुल्यात झुलावे. झुलता झुलता यावे बहरत, झुलता झुलता यावे बहरत. वाऱ्यांचे ते धुंद तराणे, वाऱ्यांचे धुंद तराणे. भ्रमरांचे गीत तुणतुणे, भ्रमरांचे ते गीत तुणतुणे. श्रवत रहावे तन मन डुलवत, श्रवत रहावे तन मन डुलवत. लतेवर सुकल्या पुष्पात ओढ अजूनही आहे जिवंत, ओढ अजूनही आहे जिवंत. छान खूपच छान. थँक्यू सर. बघा या ठिकाणी काव्य गायलं गेलं, त्याच्यामुळे त्याचं एक प्रकारे नृत्यामधनं आविष्कार झाला. तुम्ही वेगवेगळ्या शब्दांना तुमच्या शरीराच्या हालचालीतनं अर्थ दिले आणि साहजिकच नाट्यसुद्धा इथे फुलत गेलं. हे निसर्गातलं एक नाट्य होतं. एक लतेवरचं सुकलेलं फूल पुन्हा जिवंत होण्याचा प्रयत्न करत होतं. ते तुम्ही तुमच्या अभिनयातनं मांडलं. तुम्हाला मौज आली की नाही याच्यामध्ये काही? अरे मौज काय, मजा पण आली पाहिजे चांगल्या प्रकारची. आली आहे ना? हां तेव्हा लक्षात घ्यायचं की काव्यामध्ये सुद्धा नाट्य असतं. हा तुझा नेहमीचा प्रश्न आहे ना, सर काव्यात नाट्य असतं का, सर काव्यात नाट्य असतं का? हो सर, काव्यात नाट्य असतं. असतंच. बघा ते आता आपण इथं अनुभवलं आहे. आणि म्हणून या नाट्य प्रशिक्षणांमधून तुम्हाला खूप काही गोष्टी आज शिकायला मिळालेल्या आहेत, है की नाही? म्हणजे काव्याचं वाचलं, काव्य जर वाचन केलं आपण किंवा काव्य गायलं किंवा नृत्याविष्कार केला तर नाट्य चांगल्या प्रकारे रंगपंचमीची उधळण करतं. पण त्यासाठी परत मी पण सांगेन तुम्हाला की आपण आपल्या आजूबाजूला असणारा निसर्ग खूप काही शिकवत असतो. दैनंदिन जीवनामधील आपण सुद्धा खूप काही गोष्टी बघत असतो आणि म्हणून नेहमी आपले डोळे उघडे ठेवले पाहिजे. मी म्हणेन झोपेमध्ये स्वप्नात सुद्धा डोळे उघडे ठेवले पाहिजे, तर वेगळे अनुभव पण मिळतात. तर आजचा अनुभव कसा होता? छान होता ना? हां ओके. म्हणजे आमचं शिबिर सार्थकी ठरलं. हां याचं टेन्शन त्याचं टेन्शन, टेन्शन विसरून जाऊया. याचं टेन्शन त्याचं टेन्शन, टेन्शन विसरून जाऊया. हसत खेळत जगूया, हसत खेळत जगूया. हसत खेळत जगूया, हसत खेळत जगूया. हसत खेळत जगूया.